आणि यानंतरची ब्रेकिंग न्यूज आपण टीव्हीवर बघतो। सध्या कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेश पाटलांना मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा पराभव झालाय। भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी यात विजय मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। उमेश पाटलांसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। पुढची ब्रेकिंग न्यूज तळ कोकणातली आहे। राणे ब्रँडचीच हवा तळ कोकणात असल्याचं आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। कोकणी जनतेनं ठाकरे सेनेला सपशेल नाकारल्याचं दिसतंय। सिंधुदुर्गात आतापर्यंत 21 जागांवर भाजपनं वर्चस्व प्रस्थापित केलंय, तर शिवसेनेला 8 जागा मिळालेल्या आहेत। ठाकरे सेनेला केवळ 2 जागांवर विजय मिळवण्यात यश आलेलं आहे। राणे साहेबांच्या वर विश्वास ठेवून मागची 27 वर्ष ही जिल्हा परिषद राणे साहेबांनी पारदर्शक चालवली आणि आता पुढची 5 वर्ष किमान आम्हाला राणे साहेबांच्या नावाला डाग लागेल असं काही आमच्याकडून होणार नाही, आमच्या सदस्यांकडून होणार नाही। याची दक्षता आम्ही 100% घेणार की हा विजय एकतर्फी होईल। कारण का विरोधकांनी मैदान सोडलं होतं, त्यांना जनतेला देण्यासाठी काही नव्हतं आणि म्हणून जनतेला कळलं कोणाबरोबर राहिलं तर इकडे विकासाचा विषय पूर्ण होईल। पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया, काय नेमकी बातमी आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल नेमका काय आपण बघतो। आतापर्यंत 68 पैकी 65 जागांचे निकाल हाती आलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं दिसतंय। चंद्रकांत पाटील बोलतायत, आपण थेट तिकडे जाऊया। मी अशा सगळ्या गोष्टींना तयार असतो। दादा, जसं या स्थानिकच्या निवडणुका अडकल्या होत्या तसं स्थानिक स्वराज्यामधून होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका अडकलेल्या होत्या, त्या कधी होतील? आपल्याकडे काय झालंय की राजकीय पक्ष म्हणून थोडा विस्कळीतपणा विशेषतः 2019 नंतर महाराष्ट्रात आला, पण ऍडमिनिस्ट्रेशन हे परफेक्टच चालतं। त्यामुळे त्याचं व्यवस्थित एक टाइमटेबल असतं। आता ज्या 12 जिल्ह्यांच्या सगळ्या निवडणुका झाल्या, तर 22 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद राहिला, तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आता होणार आहे। रोल पूर्ण होत नाही, पण पुणे जिल्ह्याचा रोल आता पूर्ण होणार, सोलापूर जिल्ह्याचा पूर्ण होणार, आमच्या सांगली जिल्ह्याचा पूर्ण होणार। असं ज्या ज्या ठिकाणी स्थानिक, पण आमच्या कोल्हापूरचा रोल पूर्ण होतो नाही, कारण सतेज पाटील निवडून आले ती टर्म 28 असं म्हणणार आहे। पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची आमदारकीची मुदत संपली आणि मध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या, रोल पूर्ण झाला नव्हता, तो रोल पूर्ण होईल। मी काही बोललं की ते खरं ठरल्यानंतर म्हणतात की ह्यांना कसं काय आधी कळतं, ते सगळं गणितच असतं। एप्रिलच्या एंडला म्हणजे एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर नॉर्मल ज्या दर 2 वर्षांनी होणाऱ्या विधानसभा टू विधान परिषद हे नॉर्मल होत असताना त्याला क्लब केला जातील असं माझं मत आहे। तुम्ही सांगितलं की विरोधी पक्ष आता शिल्लक राहिला नाही आहे, नेमकं महाविकास आघाडीमध्ये अशी काय कमतरता सध्या झाली आहे की जेणेकरून विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही आहे, जेणे बीजेपी एवढी स्ट्रॉंगली लढते? मेहनतीची तयारी नाही, विश्वासार्हता नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधाला विरोध, विकासाची विजन नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।